राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा कृपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल यावरी तो
तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर घरी मज उपजवा जन्मांतरी 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 मज उपजवा हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी 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 मज उपजवा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा
पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नये मनी जाता लाज नये मनी जाता लाज नये मनी जाता लाज नये मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा 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 तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी शक्ती दे नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी शक्ती देवी नाचे तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती दे नाचे रंगी शक्ती दे नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी शक्ती देवी नाचे रंगी मनसी काही मागा भरती काही मागा भरती काही मागा हेच देगा पांडुरंगा 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 ठोपार घुमाई देवी ठोपार घुमाई देवी ठोपार घुमाई देवी ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपार हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची हरिदासाची ये हरिदासाची ये घरी हरिदासाची ये मनसी मागा मनसी काही मधव
मन बाबा है तेरा पांडुरंगा, हे तेरा पांडुरंगा पांडुरंगा। गुरुवर्य बंशी महाराज, गुरुवर्य राम कृष्ण महाराज की जय। ताली 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 हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हे चिदिगा पांडुरंगा। संता लोटांगणी जाताला जनको मनी मनसे काही मागा हे चिदेगा पांडुरंगा। तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हे चिदिगा पांडुरंगा। विठाला ओम प्रज्ञानांशु प्रदान स्थिर चरण कर व्यापी भीर व्याप्य लोकान
भुक्त्वा भोगांस्तविष्टान् पुनरपि धीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भूजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विदिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान् पश्वाश्चन्यान् सुमति विभवान् ज्योतिषां श्वेन सूक्ष्मान् सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथमानमन पांडुरंगाकरो प्रथमानमन पांडुरंगाकरो प्रथमानमन पांडुरंगाकरो प्रथमानमन दूसरे चरणा संताचया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिता इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवान हनुमंतरायाच्या सेवेकरता चिंतन सेवेकरता निवडण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु तुकोबरा यांनी भगवान पंढरीनाथाकडे मागणं मागितलेलं आहे की भगवंता तू म्हणतोयस म्हणून आम्हाला काहीतरी मागायचंय, तशी आम्हाला मागण्याची इच्छा जरुरी नाही, पण तुझा बऱ्याच वर्षापासूनचा आग्रह आहे, नुसता आग्रहच नाही तर दुराग्रह आहे की भक्तांनी काहीतरी मागावं काहीतरी मागावं, आणि म्हणून देवा माझ्या करता नाही पण तुला बरं वाटावं म्हणून तुष्य तू दुर्जन्य याला म्हणतात। बोलू नका मध्ये, हा कीर्तन होईपर्यंत बोलू नका, कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला बोलायला मोकळीक आहे, कारण कीर्तनामध्ये मला बोलायला मोकळीक आहे। विठाला विठाला जर कीर्तनामध्ये बसून बडबड केली तर बेडकाच्या जन्माला जावं लागतं आणि मग पुढचा जन्म डराव डराव करण्यात जातो। त्याकरता बेडकाच्या जन्माला जायचं नसेल तर कीर्तनामध्ये बडबड करायची नाही। विठाला असो, भगवान पंढरीनाथाच्या
आवडीस्तव भगवान पंढरीनाथाला बरं वाटावं म्हणून जगद्गुरु तुकोबराय अत्यंत महत्वाचं मागणं मागतात की जे तुम्ही आम्ही आमच्या जीवनात देखील भगवंताकडे मागावं ते मागणं काय आहे देवा। या जन्मामध्ये आम्ही हरिदासाच्या घरात जन्माला आलो आणि म्हणून भगवत भक्ती करता आली आणि पुन्हा पुन्हा तोच योग आमच्या जीवनात यावा म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा म्हणजे मला पुढचा जन्म द्या। कशा करता तर भगवत भक्ती करण्याकरता हरिदासाच्या घरामध्ये आम्हाला जन्म द्या। आणि तू म्हणतोय म्हणून मनसी काही मागा हेची चकारात्मक मागणं आहे। हेच मला मागणं द्या, हेची देगा पांडुरंगा, हे पांडुरंगात द्यायचं असेल तर हे द्या, हरिदासाच्या घरी जन्म द्या। म्हणजे आणखी हरिदासाच्या घरी हरिदास आल्यानंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक होत असताना मनामध्ये लाज येऊ देऊ नका। संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मी फार मोठा जागीरदार आहे, मी सरपंच आहे आणि मी सदस्य आहे आणि मी सभासद आहे, मग संतांना मी कशाला नमस्कार करू, अशा प्रकारची कोणतीही लाज अहंकार मनामध्ये येता कामा नाही। म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको मनी। आणखी काय पाहिजे म्हणजे संत एकत्रित येऊन अशा प्रकारचा कीर्तन रंग भजन रंग हाती टाळ दिंडी घेऊन नाचा, अशा प्रकारचा तो कीर्तनाचा रंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने त्या ब्रह्मरसाच्या आनंदामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती द्या। इथल्या रंगामध्ये नाचण्याकरता फुगडी खेळण्याकरता पावली खेळण्याकरता शक्ती द्या, पण वरातीतल्या तिथं आम्हाला शक्ती नको बस। पण इथल्या मात्र या भगवत भक्तीच्या रंगामध्ये नाचण्याकरता रंगामध्ये नाचण्यासाठी अंगामध्ये बळ पाहिजे आणि ते बळ आम्हाला द्या। तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, आणि द्यायचं असेल तर हे दे मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठाला अभंगातील सरळ भाव तुमच्या समोर ठेवलेला आहे। अभंगातील सरळ भाव सांगितल्याशिवाय बाकी काही बोलायचं नसतं असा नियम आहे, कारण घेतलेल्या अभंगाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून नमन झाल्यानंतर पहिला अभंगातील सरळ भावार्थ समोर ठेवला गेला पाहिजे। हे वक्त्याचं काय आहे कर्तव्य आहे आणि ती वारकरी शिक्षण संस्थेची आमची काय आहे परंपरा देखील आहे। आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे असतात। क्रमप्राप्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 मौजे चिंचवन, गेल्या 11 वर्षापासूनची ही सप्ताहाची परंपरा आपल्या गावामध्ये सुरू झालेली आहे। प्रथमतः 3 दिवसाचा उत्सव झाला, नंतर 8 दिवसाचा उत्सव सुरू झाला। 5 दिवसाचा नव्हता झाला ना, सुरुवातीला 2-3 वर्ष मला वाटतं 3-3 दिवसाचा उत्सव झाला, पण अगदी मला असं वाटतं पहिल्या वर्षापासून तो आतापर्यंत आमची सेवा जवळजवळ होतीच नाही असं कधी बहुतेक झालंच नाही। पहिल्या वर्षापासून तो 11वं कीर्तन या गादीवर करण्याचा योग मला येतोय, हे माझंही देखील भाग्य आहे। विठ्ठल तर सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थ चिंचवन पंचक्रोशीतील भजनी मंडळी, पण या सर्व कार्याकरता काय ठरलं, पाऊस यायला लागला, थोडं सरका। विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन म्हणा माय कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुवंशी महाराज सद्गुरुयोग महाराज गुरुवर्य राम कृष्ण महाराज सब संतना की हो। तर चालत असलेला आपला हा 11वा कार्यक्रम आहे। मोठ्या भक्तिभावनेने अंतःकरणाने अत्यंत भक्तिभावनेने अंतःकरणपूर्वक चालत असलेला हा कार्यक्रम
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या 11व्या वर्षापर्यंत निश्चितच आपलं पदार्पण झालं. त्या अर्थी समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचे युगप्रवर्तक साधू हरिभक्तीपरायण बंशी महाराजजी तांबे बाबा यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे गुरुवर्य शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थान यांच्या प्रेरणेने, तसेच हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्री श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू श्री गहिनीनाथजी महाराज आढाव यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा कार्यक्रम समस्त ग्रामस्थ चिजबनकर मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, टाळकरी भाविकांच्या सहकार्याने मोठ्या आनंदाने प्रेमाने संपन्न होणारा हा कार्यक्रम आहे. यामध्ये उदार संतपूजक मंडळी, सर्व विद्वान महाराज मंडळी, त्याचप्रमाणे उदार अन्नदाते मंडळी या सर्वांनी आपली आपली जबाबदारी दिल्याप्रमाणे दिलेल्या वेळेत आणि घडेल तेवढी शक्य तेवढी यथासांग भगवंताच्या चरणी समर्पित करण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली आणि आज 7व्या दिवसापर्यंत हा कार्यक्रम येऊन थांबलेला आहे. आजची जागराची सेवा गुरुवर्यांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव चिजबनकर ग्रामस्थांच्या वतीने फोनवरून देण्यात आली आणि त्यानंतर मलाच फोन करावा लागला. म्हटलं कार्यक्रम आजच आहे का? ते म्हटले व्हॉट्सअपला पाठवली महाराज, पण व्हॉट्सअपला पाठवून चालत नाही. पत्रिका झाल्यानंतर आलं पाहिजे. त्यानिमित्ताने आश्रमाची भेट होते, आश्रमामध्ये आश्रमरत असणाऱ्या साधक मंडळींची भेट होते, महाराजांचं नेमकं काय कार्य चालू आहे त्याची ओळख होते आणि त्या निमित्ताने येणं जाणं होतं. आणि तसंही 11 वर्षात चिजबनकर मंडळी फार कधी कधी आश्रमात आलेत असं कधी काही दिसलं नाही. दरवर्षी आम्ही येतो मात्र. आणि ह्या वर्षी म्हटलं चला आपलं गावच आहे, नाही फोन त्यांचा आला पण आपण होऊन फोन करू. मग चव्हाण भाऊंना फोन केला, म्हटलं काय कार्यक्रमाचं काय नियोजन. म्हटलं पण ग्रामस्थ मंडळींना थोडंसं मी जरा यावेळेस थोडंसं कान पिरगळून घेणार आहे म्हटलं, कारण का तारीख दिल्यानंतर मध्यंतरी परत आठवण करून दिली पाहिजे. आणि त्या निमित्ताने नियोजन काय आहे, कसं आहे, टाईम कसा आहे या निमित्ताने चर्चा होते. आणि त्या योगाने आपलंही देखील संतांच्या आश्रमामध्ये जाणं होतं, म्हणून अशा प्रकारे अट्टहास केला पाहिजे. विठ्ठल कार्यक्रम सुंदर पार पडलेला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालेलं आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्यांच्याकडे होतं ते हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज, रावसाहेब महाराज सोनवणे, तर त्यांच्या समवेत आपण ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालेलं आहे. ग्रंथ मिरवणूक झालेली आहे, ग्रंथाची पूजा झालेली आहे. देवांच्या हस्ते पूजा करून ग्रंथ गुंडाळून गाठण मारून ठेवलेले आहेत. आता त्याची आमची गाठं पण तसं काही समजू नका, कारण व्यासपीठ चालकाने पहिल्या 5 ओव्या काढा, पहिल्या अध्यायातील 5 ओव्या काढा असं सांगितलं असेल. कारण 18वा अध्याय वाचन झाला, नंतर 5 ओव्या नाथबाबांच्या वाचल्या आणि त्यानंतर व्यासपीठ चालकांनी सांगितलं, म्हणजे पहिला अध्याय सर्वांनी काढा. श्री गणेशाय नमः. मग तिथं म्हटलं गेलं ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे स्मृती तिची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तेची मणी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नासी. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अशा पद्धतीने पुंडलिक वरदेव करून मग पारायणाची काय झाली, सांगता झाली.
पहिल्या अध्यायातील 5 ओव्या वाचून नंतर पुंडलिक वरदेव केला, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की नवीन पारायणाला सुरुवात झाली. कारण शेतकरी बांधव आपण आहात. आवताचं मुंडन जर पूर्ण झालं तर पुन्हा अर्ध तास घेण्याची पद्धत आहे. शेवटी कडेला गेल्यानंतर आऊत कोणी सोडत नसायचं. अर्ध मुंडन मध्यभागीपर्यंत किंवा 4-5 पावलं पूर्ण करून मग तिथं जागेवरती उभं करून जुवा असं उभं करून आणि मग शेतकरी भाविक निघून यायचे. आता जुवाचं काम राहिलं नाही. जास्त काम ट्रॅक्टरवरती आता अवलंबून आहे. पण ट्रॅक्टरचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे अर्ध मुंडन करावं लागतं. शेवटी कडाला गेलं म्हणून तिथंच थांबून संपलं असा त्याचा अर्थ नसतो. कारण शब्द फार महत्वाचा आहे. समाप्ती. समाप्ती म्हणजे शेवट नव्हे, समाप्ती म्हणजे खऱ्या अर्थाने सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल समाप्ती आणि सुरुवात कसं काय अर्थ होतो? सम्यक प्रकारेनं अवाप्नोती प्राप्नोती ती समाप्ती. म्हणजे खऱ्या अर्थाने ते प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे तो समाप्तीचा दिवस असतो. समापती म्हणजे सर्व प्रकाराने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कसं करावं हे समजलं. 8 दिवसामध्ये कसं बसावं, कसं वाचन करावं, कोणत्या स्वरात, कोणत्या चालीत, कोणत्या छंदामध्ये श्लोक आल्यानंतर कसं वाचन करावं, ही सर्व पद्धती आपण शिकलात म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण संपलं नाही तर ज्ञानेश्वरी पारायण करण्याची पद्धत प्राप्त झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली. समाप्ती झाली म्हणजे शेवट झाला असा अर्थ करायचा नाही. विठ्ठला. आणि म्हणून तात्पर्याचा भाव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता ज्या ज्या वाचक मंडळींनी बसून जबाबदारीने 7 दिवस पारायण केलं. काही मंडळी 18व्या अध्यायाला बसली. पूर्ण पारायण यथासांग झालं. त्यानंतर ग्रंथ गुंडाळला, 5 ओव्या वाचल्या. आता पुढच्या वर्षीपर्यंत 5, 10, 25, 30, 100, 50 जसा वेळ भेटेल तशा तेवढ्या ओव्या आपण वाचन करून पुढच्या वर्षीपर्यंत ते पारायण पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची? वाचकाची. जे जे वाचायला बसले त्यांची, आणि जे वाचायलाच बसले नाही त्यांची बेजबाबदारी. त्यांची पण जबाबदारीच पण बेजबाबदारी. विठ्ठला विठ्ठला. सर्वांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला त्या भूमीच्या सर्वात जवळचं गाव कोणतं असेल? सर्वात जवळचं गाव चिंचबन आहे बरं का. आणि म्हणून ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी आपली आई आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी या भूमीमध्ये सांगितली म्हणजे आपले पूर्वज पुण्यवान होते. आपल्यापैकीच कुणाच्या तरी कुळातील पूर्वजांनी तो ग्रंथ ज्ञानोबरायांच्या मुखातून श्रवण केला असेल. नदीच्या कडेकडेने जाऊन ज्ञानोबरायांच्या मुखातील अक्षर ऐकले असतील. त्यामध्ये दुसरे तिसरे कोणी नसून 700 वर्षापूर्वीचे 750 वर्षापूर्वीचे आपलेच पूर्वज काही होते. म्हणून आपण देखील भाग्यवान की ज्या पूर्वजांनी ज्ञानोबरायांच्या मुखातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण श्रवण केलं. त्याच ज्ञानेश्वरी पारायणाचं महत् भाग्य आपल्या चिचबनगावकरांना प्राप्त झालं. म्हणजे निश्चितच ही महत् पुण्याची गोष्ट आहे. विठ्ठला. हो. आणि म्हणून कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. आपण ज्ञानोबरायांचे आहोत. ज्ञानेश्वरीचं चिंतन नेहमी करण्याविषयी अट्टहास ठेवावा हा आग्रहपूर्वक या ठिकाणी तुमच्या समोर विचार मांडतो. आज कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व मंडळी, त्यामध्ये गायक वृंद, हरिभक्तीपरायण गटकळ महाराज, हरिभक्तीपरायण आमचे तावरे नाना, त्याचप्रमाणे आमचे डवले काका, ही सर्व मंडळी आहेत. विनेकरी बाबा आहेत नाशिकवरून, इथं अगदी फेटाबिठा बांधून निफाड तालुक्यातून आपल्यामध्ये आलेले आहेत. ग्रामस्थ मंडळी आहेत. आणि आज सोबदार महाराज सुद्धा उपस्थित आहेत. ते म्हणले हा आपुल्याचा कळवाळा आणि बाळावरी नाही. ते म्हणले नाही नाही आज भाच्याचं कीर्तन आहे, मग भाच्याला छत्री घेण्याकरता मामा जाणार. विठ्ठला. असो, सुंदर जीवन आहे.
चांगली सेवा आहे, वारकरी संप्रदायाविषयी आवड आहे, म्हणून ते देखील आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीम ज्यांचे ते देखील गणेश भाऊ गावाने त्यांचे चिरंजीव आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, परिसरामध्ये चांगलं त्यांचं नाव लौकिक आहे. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे रोहित महाराज पटारी सुंदर मृदंग वाजवतात. त्यांना मृदंग धरण्याची साथ करणारे आमचे छोटे महाराज ते देखील उपस्थित आहेत. सर्व मंडळी आहेत आणि 7 ते 9 सेवा असल्यामुळे सर्वांचे चेहरे अगदी टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत दिसतात. जर 9 ते 11 सेवा ठेवली तर मग थोडे सूर्यफुलासारखे असे, कारण जेवण खावण करून आधी पोटोबा नंतर विठोबा म्हणल्यावर थोडा जड जातो. विठ्ठल असो, परिसराचं आपलं सर्वांचं भाग्य आहे. वैकुंठवासी बन्सीबाबांचा परिसर, गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजींचा परिसर, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा हा परिसर आहे, ज्ञानोबरायांचा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये आपल्याला भगवंताने जन्म दिला आणि म्हणून अशा प्रकारचं हे भगवत भजन, हरिकीर्तन, नामचिंतन, ज्ञानेश्वरी पारायण, ग्रंथराज दिंडीचा सोहळा, हरिपाठ या सर्व सेवा आपल्याकडून घडतात. या सर्व सेवा जर आपण या कुटुंबामध्ये, हरिदासाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो नसतो तर या सेवा मिळाल्या नसत्या. आणि म्हणून तर जन्मोजन्मी अशाच प्रकारची सेवा आपल्याला मिळत राहावी, त्या आशयाने मागणीपर अभंग आपण निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला असो. आणि तात्पर्य असं आहे, पहिल्या दिवसाची सेवा असेल तर वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये नामपर अभंग घ्यावा लागतो. दुसऱ्या दिवशी सेवा असेल तर भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा लागतो. भगवंताचं स्वरूप कसं आहे, सगुण स्वरूप कसं आहे, निर्गुण स्वरूप कसं आहे, त्याचं वर्णन करणारा अभंग घ्यावा लागतो दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी संतपर अभंग घेऊन संतांचं वर्णन, संतांची भक्ती याचं वर्णन करावं लागतं. चौथ्या दिवशी संतांच्या स्थितीचं वर्णन, म्हणजे संतांची अवस्था काय आहे त्याचं वर्णन करणारा अभंग असावा, म्हणजे स्थितीपर प्रकरणातील अभंग घेतला जातो. पाचव्या दिवशी ज्ञान भक्ती वैराग्य सांगणारा अभंग घेतला जातो. 6व्या दिवशी उपदेशपर प्रकरणातील अभंगाचा नंबर लागतो. 7व्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी, जागराच्या दिवशी भगवंताकडे मागण्याचा दिवस असतो म्हणून मागणीपर अभंग घ्यावा लागतो. आणि 8व्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी, त्याला सांगतेचा दिवस म्हणतात, त्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाच्या लीला सांगणारा म्हणजे काल्याचा अभंग घेऊन समारोप होतो. विठ्ठला आणि ही चालत आलेली अलिखित स्वरूपाची परंपरा आहे. म्हटले असं का, तर ते आमच्या गुरुदेवांकडून चालत आलं म्हणून तसं. म्हणजे तुमच्या गुरुदेवांकडे कुठून आलं, म्हणजे त्यांच्या गुरूंकडून. म्हणजे त्यांच्या गुरूंकडून कुठून आलं, गुरूंकडे कुठून आलं, म्हणजे त्यांच्या गुरुकडून. चालू द्या सकाळपर्यंत मग हेच, त्यांच्या गुरुकडून, त्यांच्या गुरुकडून, त्यांना त्यांच्या गुरुकडून. म्हणजे काय, एवम परंपरा प्राप्त. म्हणजे चालत आलेली ही परंपरा आहे की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या दिवशी कोणत्या कोणत्या दिवशी कोणता कोणता अभंग घ्यावा, ही चालत आलेली परंपरा असते. आणि परंपरेला अनुसरून त्या तशा प्रकारची ती परंपरा टिकवली जाते, टिकवली पाहिजे, कारण शास्त्रतः रूढी बलीयसी. विठ्ठला असं कुठं लिहिलेलं आहे का, असं हरिपाठात सांगितलंय का, असं ज्ञानेश्वरीत सांगितलंय का, गाथ्यात सांगितलंय का, असं कोणी विचारलं तर त्याला सांगितलं, बाबा सांगितलं नाही, पण अलिखित, लिहिलेलं नाही, अलिखित असा तो चालत आलेला परंपरेचा नियम आहे. आणि म्हणून शास्त्रापेक्षा चालत आलेली परंपरा ही बलवान असते. कारण आपल्याकरता शास्त्र म्हणजे कोण, आपल्याकरता शास्त्र म्हणजे कोण, आपल्याकरता शास्त्र म्हणजे ग्रंथ नाही, तर ग्रंथ समजून सांगणारे संत आपल्याकरता शास्त्र. विठ्ठला कारण आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपल्याला ग्रंथ समजत नसतो. आणि म्हणून तर व्यासपीठ चालकाच्या समवेत बसून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, त्यांच्याकडून शिकल्यानंतर मग घरी स्वतःचं वाचन, निरंतर वाचन, निरंतर मनन केल्यानंतर त्यातील अर्थ समजू लागतो. हळूहळू हळूहळू त्यातली गोडी समजते. आणि अशा प्रकारे चिंतन करून करून शेवटी मग पिकलिया रसुगळे पूर्णतेचा.
जोपर्यंत पिकल्या जात नाही तोपर्यंत पिकलेल्याचा रस गळत नाही. पिकल्यानंतर रस असतो. पिकलिया रसू गळे पूर्णतेचा. आणि म्हणून परमार्थामध्ये पहा आपण जसं जसं वय वाढत जातं तशी तशी रसिकता आणि त्याच्यामध्ये असणारी गोडी वाढत जाते. आणि संसारामधली गोडी मात्र जसं जसं वय वाढत जाईल तशी तशी कमी कमी होत जाते. संसारामध्ये गोडीचा ऱ्हास आहे पण परमार्थामध्ये गोडी ही उत्तरोत्तर वर्धिष्णू आहे, वाढणारी आहे. विठाला 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 आणि म्हणून भक्तिशास्त्र असेल, ज्ञानशास्त्र असेल, सर्व शास्त्रामध्ये शास्त्र समजून सांगणारे संत महात्मे काय सांगितलेले आहेत? श्रेष्ठ सांगितलेले आहेत. म्हणून चालत आलेल्या परंपरेला जोपासणारे संत महात्मे जी परंपरा टिकवतात करतात त्या परंपरेला अनुलक्षून अभंग आपण निवडावा. कोणता प्रसंग आहे, कसा प्रसंग आहे, नेमका दिवस कोणता आहे, त्याला अनुसरून अभंग घ्यावा लागतो. नाही तर मग माणसं म्हणतात हा 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 कीर्तन 1 नंबर कीर्तन झालं. मग घरी जाऊन विचारलं घरच्यांनी. तिथं गेल्यानंतर आजोबा जुने श्रवण केलेलं. मग त्यांनी विचारलं बाळा गेला होता कीर्तना? हो कीर्तनाला जाऊन आलो. कस काय झाली कीर्तन सेवा? म्हणे 1 नंबर. 1 नंबर. नंबर शब्द तो कालच्याला 1च नंबर दिला होता, परवाच्याला 1च नंबर दिला होता आणि आजच्या सेवेला 1च नंबर. बर म्हटले अभंग कोणता होता? म्हटले अभंग असतो का? मग अभंग नसतो मग काय असतं? गोंधळ. विठाला विठाला अभंग असतो नाही, अभंगाशिवाय कीर्तन नसतं. जर आम्ही अभंग न घेता कीर्तन केलं तर तुम्ही कीर्तन ऐकताल? तुम्ही कीर्तन ऐकाल? नाही ऐकू शकत. म्हणजे यांनी अभंगच घेतला नाही मग काय कीर्तन ऐकायचं? श्लोकच घेतला नाही मग काय प्रवचन ऐकायचं? ओवीच घेतली नाही मग काय प्रवचन सांगणार? म्हणजे संतांचं वाक्य समोर ठेवावं लागतं, संतांचा अभंग पुढे घ्यावा लागतो, त्याच्यावरती निरूपण करणं याचं नाव कीर्तन. नाही तर मग अभंग घ्यावा लागतो म्हणून घेणारी देखील आहेत. नाही असं नाही, अभंग घ्यावा लागतो. जर घेतला नाही तर तुम्ही कीर्तनच ठेवणार नाही. म्हणून आम्ही कधी कधी अभंग घेतो पण अभंगाचा आणि आमचा सुतराम संबंध कीर्तन होईपर्यंत येत नाही. विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या ते आता काय असं कलियुगाचं वारं थोडंफार लागणार आहे. पण ज्ञानोबरांनी किंवा नामदेव महाराजांनी म्हटलं पहा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, किंवा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. भगवान विश्वमाऊली ज्ञानोबरांनी जसं पसायदान म्हटलंय तसं संत नामदेव महाराजांचं पसायदान म्हणजे हा अभंग. विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराज म्हणतात, अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरिच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. नामदेव महाराजांचं पसायदान म्हणजे हा अभंग आहे. काय म्हणतात नामदेव महाराज? कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. बस कल्पनेची बाधा होता कामा नये. म्हणजे भगवान पंढरीनाथाकडे त्यांनी देखील हे मागणंच केलेलं आहे. विठाला विठाला हो समजलं. 7व्या दिवशी मागणीचा दिवस असतो म्हणून जागराचा दिवस असतो म्हणून मागणी पर अभंग घ्यावा लागतो. मग मागणी पर अभंग तुम्ही घेतला म्हणजे काय? म्हणले देवाकडे मागण्याचा दिवस असतो. आपण देवाकडे काही मागू नये असं सांगितलं. गीता भगवती सांगते, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार आहे. कर्मणी एव अधिकार ते म्हणजे तुझा फक्त कर्म करण्यामध्येच काय आहे? अधिकार आहे. परंतु महाफलेषु, फलामध्ये कदाचन म्हणजे थोडा सुद्धा फलामध्ये तुझा काय नाही? अधिकार नाही. अर्थात कर्म केल्यानंतर तुला फळ मिळणारच आहे, पण फलाची अपेक्षा धरून तू कर्म करू नको. फक्त कर्म करायचं आहे म्हणून कर. विठाला विठाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दरवर्षी होतंय. मग ग्रामस्थ मंडळींनी आवाहन केलं, पंच कमिटीने सांगितलं, पत्रिका दिल्या, या पारायणाला.
म्हणले नाही 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 आम्ही येऊ पण मग काय देणार तुम्ही? आम्ही येऊ पण काय देणार तुम्ही? असं म्हणून चालत नाही. काय देणार म्हणजे तुम्ही पारायण करणार हेच तुम्हाला मिळणार. चालत असलेल्या या प्रपंचाच्या सेवेमध्ये काय संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता हे सेवा कुटुंबाची सेवा करता करता तप्त झालो. आता काहीशी परमार्थाची सेवा करावी म्हणून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता ज्ञानेश्वरी पारायणाला येऊन बसावं. नाही नाही मला सांगितलंच नाही, ती इथं नियम चालत नाही. सांगितलंच नाही हा नियम कुठं लावायचा? लग्न कार्यप्रसंग आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, काहीतरी वैयक्तिक घरगुती कार्यक्रम आहे आणि तशा प्रसंगी जर एखाद्याने सांगितलं नाही तर तिथं जाऊ नये, जाऊच नाही. पण इथं मात्र सांगितलं नाही तरी आल्याशिवाय राहूच नाही. तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया. तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया. तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया, संत चरण भावे रिगावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता म्हणजे निमंत्रण नाही दिलं तरी जावे. आणि हे आम्ही नाही सांगत तुकोबराचा, तुका म्हणे जवळी न पाचारिता. का बरं? संत चरण भावे रिगावया. संत म्हणजे कोण? ग्रंथ आपले संतच आहेत. ग्रंथाची संगती म्हणजे ज्ञानोबरायांची संगती आहे. व्यासपीठ चालकाच्या रूपाने ज्ञानोबरायच ज्ञानेश्वरी पारायण करत असतात. या संत महात्म्यांच्या रूपाने तुकोबरायच कीर्तन करत असतात. आम्ही कोण कीर्तन करणार? आम्ही कीर्तन करू शकतो का? शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दावरती बोलणं म्हणजे शक्य नाही. कारण तुकोबरायांचा अर्थ हा कुणाला माहित नाही. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा इराणी वाहावा भारमाथा. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये संपूर्ण वेदांत भरलेला आहे. तो आम्ही काय सांगू शकतो? सांगू शकत नाही. पण तुकोबरायांची संगती, तुकोबरायांच्या प्रेमास्तव, तुकोबरायांची आज्ञा म्हणून आणि तुकोबरायांची कृपा म्हणून आम्ही हे करू शकतो. विठ्ठला आणि म्हणून तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे हा नियम परमार्थामध्ये आहे. संसारामध्ये तो नियम लावायचा नाही. तुका म्हणे जवळी न पाचारिता न जावे. कुठे? संसारात. संसारात बोलावलेलं नसेल. वास्तुशांतीचा कार्यक्रम सर्वांना सांगितलं, मला सांगितलं नाही, मग जाऊ का नको? मुळीच जाऊ नको. लग्न समारंभ आहे, हळदी समारंभ आहे, कुंकू समारंभ आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे, बारशाचा कार्यक्रम आहे, पाचीचा कार्यक्रम आहे, सांगितलेलं नाही मुळीच जायचं. जर गेले तर अपमान. आणि ही परंपरा आताची नाही. दक्ष प्रजापती म्हणजे भगवान पार्वतीचे वडील, पार्वती मातेचे वडील दक्ष प्रजापती, त्यांनी यज्ञ केला. यज्ञामध्ये शिवजीला निमंत्रण नाही.